80 वर्षाचे एक वडील आयुष्यभर मुलांसाठी झटले, त्यांचं भविष्य घडवलं. त्यांना 5 मुलगे होते. 5ही आपापल्या बायकोसह वेगळे राहत होते. एक दिवस वडिलांनी शांतपणे म्हटलं, बेटा, मी आता 80 वर्षाचा झालोय. मला एकटं राहत नाही. स्वयंपाक, औषध सगळं कठीण होतंय. कुणीतरी मला सोबत घेऊन जा. पण 5ही मुलांनी उत्तर दिलं, बाबा, आमचं स्वतःचं आयुष्य आहे, जागा नाही आणि वेळही नाही. आणि ते सगळे आपापल्या पत्नींसोबत निघून गेले. मागे राहिला एकटा 80 वर्षांचा बाप. मग त्या वडिलांनी काय केलं माहीत आहे? त्यांनी घर, शेती आणि तब्बल 5 कोटींची मालमत्ता विकली आणि 1 रुपया मुलांना न देता ती सगळी रक्कम मंदिराला दान केली. त्याच मंदिरात ते राहू लागले. देवाची सेवा करत समाधानी राहिले. पण त्या कृतीतून त्यांनी संपूर्ण समाजाला एक धडा शिकवला. ज्यांना त्यांच्या आई वडिलांची मालमत्ता हवी असते, पण आई वडील नको असतात, त्यांनी या वडिलांकडून शिकायला हवं. कारण शेवटी मालमत्ता मागे राहते, पण पालकांचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देते. आई वडील हवे असतात प्रेमासाठी, मालमत्तेसाठी नाही.